सुशीला आजी ह्या रामपूरच्या एक चातुर व्यक्ती म्हणून ओळखल्या जायच्या. एकदा त्यांना त्यांच्या लेकीच्या घरी जायचे होते, पण लेकीच्या इथे जाताना वाटात त्यांना जंगल लागत, म्हणून ते थोड्या भेट. पण ही गोष्ट आहे की ते कसे ते जंगल पार करून त्यांच्या लेकीच्या इथे जातात व सुखरूप वापस रामपूरला देखील येतात. तर चला ह्या गोष्टीला आपण आता सुरुवात करूया. अरे, आता इतके दिवस झाले आपण काही आपल्या मुलीकडे गेलोच नाही. चला, आज आपण तिच्याकडे जाऊया. असं म्हणून आजी आपल्या मुलीकडे निघाल्या. गावामधून तर त्या आरामशीर निघाल्या, पण गाव त्यांच्या मुलीचे दूर असल्यामुळे जाता जाता त्यांना जंगलाजवळ संध्याकाळचा वेळ लागला. आता संध्याकाळचा वेळ, अंधार अजून झालेला नव्हता, परंतु आता सुशीला आजीला भीती वाटत होती की इतक्या रात्री आपण जंगलाला पार तरी कसे करावे. पण आता कुठे थांबता येत नाही, म्हणून त्यांनी विचार केला की आता आपण असेच जंगलामध्ये चालायला सुरुवात करू आणि जंगल पार करू. आजी जंगलाच्या मधोमध पोहोचल्या आणि त्यांनी थोडासा विश्राम केला, परंतु तितक्यातच झाडामागून एक अचानक सिंह त्यांच्या समोर आला आणि सिंह समोर येऊन त्याने डरकाळी फोडली. सिंहाचे डरकाळे बघून आजीबाईला जणू चक्करच आली. आजीबाई खाली पडल्या. काही वेळानंतर त्यांना जाग आली तर सिंहाने त्यांना खाल्ले नव्हते. तिथे सिंह त्यांना म्हणतो, म्हातारे, तू आता माझं रात्रीचा डिनर आहेस. मी आता तुला डिनर म्हणून खाणार. हा 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 हा. आणि त्याने पुन्हा एक डरकाळी फोडली. पण सुशीला आजी पण चतुर होत्या. त्यांनी त्याला न भेता म्हणाले की, अरे, तू मला काय खाणार? मी इतकी हडकुळी वाळकुळी, तुझं पोट तरी भरल का? मी माझ्या लेकीच्या घरी जाते, तूप रोटी खाते, मस्त मोठी जाड होऊन येते, मग वापस आल्यानंतर तू मला खा, म्हणजे तुझे पोट पण भरल. आता मला जाऊ दे. मी असं म्हटल्यानंतर तो सिंह त्यांना म्हणतो, ठीक आहे म्हातारे, तू आता जा. मी तुझी ह्याच रस्त्याला वाट बघत बसल आणि जेव्हा तू वापस येशील तेव्हा मी तुला खाईल. असे झाल्यानंतर सुशीला आजी तिथून पुढे निघून जातात आणि चालत चालत करेक्ट 7 वाजता ते त्यांच्या लेकीच्या घरी पोहोचतात.